तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की खरा विठाल सोरीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साई अंगे अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायचा आणि महाराजा अभंगातून भगवान परमात्म्याच्या अंतकरणातील संत महात्म्याच्या अंतकरणातील वात्सल्य भाव प्रेम प्रगट करतात। तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, देवाच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे आणि संतांच्याही अंतकरणामध्ये प्रेम आहे। विठाला 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 हॅलो विठाला 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 विठाला। प्रत्येकाच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय वेगळा वेगळा आहे। संतांच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय वेगळा आहे, देवाच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय वेगळा आहे, जीवाच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय वेगळा आहे। आपल्या अंतकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे, संतांच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय देव आहे आणि देवाच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय संत आहे। विठाला विठाला तुमच्या आमच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे। आपल्याला सगळं मिळावं वाटतं पण त्रास न होता मिळावं वाटतं। मनुष्याच्या जीवनातील सर्वस्व काय असेल, अंतिम टोक जर काय असेल तर त्याचं उत्तर आहे निरातिशय शाश्वत सुख मिळणं। हे मनुष्याच्या जीवनातील अंतिम टोक आहे। मनुष्य जन्माला येतो सुखासाठी, जगतो सुखासाठी, मनुष्य मरतो सुद्धा सुखासाठी। सुख हे मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे। मानवी जीवनातलं सुख जर वजा केलं तर मनुष्य जीवन जगू शकत नाही। या मृत्यू लोकात संपूर्ण सुखही नाही आणि मृत्यू लोकात संपूर्ण दुःखही नाही। जर मृत्यू लोकामध्ये संपूर्ण सुख असतं तर माणसं आळंदीला वारीला आली नसते आणि मृत्यू लोकात पूर्ण दुःख असतं तर माणसाने एक क्षणही संसार केला नसता। त्याचं उत्तर आहे येथ काही सुख आणि दुःख। सुख आणि दुःख या गोष्टी दोन्ही गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात। सुख थोडं असेल, सुख पाहता जवा पारे, दुःख पर्वता हे वडी, किंवा किंचित सुखाचा धरिला अभिलाष, तेने झाला नाश बहुपुरे। सुखाच्या अपेक्षे मनुष्य जीवन जगतो, त्याला फक्त सुख पाहिजे, कोणत्या का माध्यमातून का होईना पण त्याला सुख पाहिजे। पाटील जरा नीट बसा असं विठाला विठाला तसा तुम्हाला जर त्रास असला तर पायला म्हणून बसा, पण असं उकड बसा। मला नेमकं तुमच्याकडे त्यांच्याकडे माझी नजर चालली, त्यांनी अशा दोघांनी चुली केल्यात वर, मला जाळ खाऊन काय बर का। जरा कीर्तनाला बसलो तर आपण लक्ष विठाला विठाला काय चाललो होतं आपलं? हा चुलीच आपलं सुखाचं सुख महत्वाचं आहे। कोणत्या का माध्यमातून होणं सुख मिळालं पाहिजे। सध्या माणसं सुखासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे। काही झालं तरी चालेल पण सुख मिळालं पाहिजे। कोणतीही स्टेप आपण स्वीकारायला तयार आहोत, फक्त सुख मिळालं पाहिजे। मग कसली परिस्थितीला सामोरं जायला तयार आहेत, पण कशासाठी? सुखासाठी। माणसं घरातले माणसं सोडायला तयार आहेत, कशासाठी? सुखासाठी। आयुष्यभर ज्यांच्या सोबत चांगले संबंध आहेत ते माणसं संबंध तोडायला तयार आहेत, कशासाठी? सुखासाठी। लय लांबचं सांगितलं, जवळचं सांगतो, जिच्या सोबत आयुष्यभर संसार करायचा आहे तिला सुद्धा माणसं सुखासाठी सोडायला तयार आहेत। त्याच्यापेक्षा काय जवळचं असू शकतं? आता फक्त माणसाला काय पाहिजे? सुख पाहिजे। सुखाच्या 2-3 व्याख्या सांगतो। प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, मला सुख मिळावं, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, मला जे मिळालंय ते कोणाला मिळू नये आणि मला जे मिळालंय ते कधीच संपू नये। बरोबर आहे का?
असंच वाटतं का नाही? तुम्हाला कसं वाटतंय? असंच वाटतंय, बरोबर. गायकवाड तुम्हाला कसं वाटतंय? असंच. आता आपल्याला वाटतं आपल्याला सुख मिळावं, मला सुख मिळावं, मला सुख. आता मला गंज वाटत मला सुख मिळावं, 5-50 लाखाची गाडी असावी, 10-5 हातात अंगठ्या असाव्या, 5-50 तो वाकून म्हणलं बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? काय हे सगळं असं वाटतो. अहो नाऱ्या 25 पोळ्या खातो पण देतो कोण? बरोबर आहे ना? अपेक्षा सुखाची आहे, पण जे सुख पाहिजे आपल्याला, मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाला वाटतं मला सुख मिळालं पाहिजे, पण ते सुखाकरता आपण जो प्रयत्न करतो तो दादांत चुकीचा आहे. सुख मिळण्याकरता काय करावं लागतं, तर सुख मिळण्याकरता आपण जे करतो हे सगळं चुकीचं आहे. मग सुख मिळण्याकरता काय करावं लागतं माहिती आहे का? भजन करावं लागतं. नामचिंतन केल्यानंतर सुख मिळतं. ऐका, संसारात कधी सुख नाही आणि परमार्थात कधी दुःख नाही. लक्षात आलं का तुमच्या? संसारात कधी सुख नाही. संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला सुख नाही, तात सुख नाही, सुख नाही, त्यात सुख नाही, त्यात सुख नाही. विठाला 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 विठाला. संसार नगरी बाजार भरला बाई, यात सुख नाही, त्यात सुख नाही. सगळ्या मृत्यू लोकातला बाजार आहे. प्रत्येकाला वाटतं याच्यात मिळण, त्याच्यात मिळण, आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. लहान असताना वाटतं मोठं झाल्यावर मिळेल, मोठं झाल्यावर वाटलं थोडं मोठं झाल्यावर मिळेल, त्याच्यापेक्षा मोठं झालं की नोकरी लागल्यावर मिळेल, नोकरी लागल्यावर वाटतं छोकरी भेटल्यावर मिळेल, एखादं लेकरू झाल्यावर मिळेल, कधी मिळेल काळ एखाद्याशी याला गिळे, पण कधी सुख न मिळेल, कधी सुख मिळत नाही. मग सुख मिळण्याकरता काय करावं लागतं? नामचिंतन करावं लागतं. ऐका, आपण जो प्रयत्न करतो सुख मिळवण्याकरता, तो मृत्यू लोकातलं जे सुख आहे ते शाश्वत सुख मिळण्याकरता प्रयत्न आपण आतापर्यंत कोणी केलेला नाही. शाश्वत सुख कशाला म्हणतात? आता जे सुख मिळालंय ते कधी संपत नाही. आता जे सुख मिळालंय ते त्या सुखाचा कधी विलक्षण लागत नाही, त्या सुखाची कधी रेस लागत नाही, ते सुख कधी आपल्यापासून कमी होत नाही. हे जर सुख मिळावं असं वाटत असेल तर त्याकरता एकच उपाय आहे, रामबाण उपाय. त्याच्यासाठी फक्त परमार्थ. सुखाला गिशी करी तळमळ, तरी पंढरीशी जाय एक वेळ. तरी तू अवघाशी सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. महाराज म्हटले सुख जर पाहिजे असेल तर पंढरपूरला जा, आळंदीला जा, आणि एका जन्माचं नाही हजारो जन्माचं सुख काय होतं? मिळतं. कुठं गेल्यावर? कुठं गेल्यावर? तुम्ही बोलता ना, कुठं गेल्यावर? पाटील तुम्ही बोला, बाकीचं पेट व्हायचं पण तुम्ही बोलले पाहिजे. कुठं? पंढरपूरला जाता का? पंढरपूरला तुम्ही कवा? आमुषाला का पौर्णिमाला? आता येते वेळेस. बर, पंढरपूरला गेल्यानंतर सुख मिळालं पाहिजे. पण पंढरपूरला जर सुख मिळत असेल तर पंढरपूरला गेल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर सुख मिळेल हे महत्वाचं आहे. इथं आल्यानंतर घोंगड्या आणि बांगड्या घेत बसल्या सुख मिळत नाही. कीर्तन फळावरून गडी बाजारात
नाही तसं नाही चाललं तिथं. की रामायण इकडं गडी रूम मध्ये मोबाईल बघत येत तेव्हा सुख नाही मिळत. इथं आल्यानंतर आळंदी पंढरपूरला आल्यानंतर सुख जर पाहिजे असेल तर इथं आल्यानंतर भजन करावं लागतं. ऐका, भजनाशिवाय सुख मिळत नाही. सुख जर पाहिजे असेल तर भजन करावं लागेल. पण भजन करत असताना 2-4 मुद्दे महत्वाचे. अपेक्षा रहित भजन केलं पाहिजे, निरपेक्ष रहित वारी केली पाहिजे. आणि नामचिंतन अपेक्षा रहित केलं की त्याचं फळ आपल्या पदरात पडतं. पोरगा नोकरीला लागावं म्हणून वारी करणारे भरपूर आहेत का नाही? आहेत. बर, बायको चांगली मिळावं म्हणून सत्य करणारे लय मोठे आहे का नाही? हो. पोराला पोरग व्हावं म्हणून पंगत देणारे लय मोठे येत. तशानं लेकरं होत नाही. ऐका, हे जे पुण्य आहे हे पुण्य तुमचं संसारात डिवाय होत नाही. बारकाईने ऐका, बारकाईने सांगतो. परमार्थातलं पुण्य तुमचं संसारात अजिबात उपयोगाला नाही. मग ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये शेवटचा श्वास असेल आणि ज्या वेळेस तुमचं मरण जवळ येईल तो शेवट गोड करण्याकरता परमार्थातलं उपयोगाला येतो. परमार्थ हा शेवटच्या टोकालाच कामाला येतो कधी बी. लक्षात ठेवा. माणसं म्हणतात महाराज 5 मिनिटं उशीर झाला असता तो होत्याचं नव्हतं झाला असतं. पण त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही कुठंतरी पंगत दिलेली आहे, ती पुण्य तुमच्या कामी आले. त्या 5 मिनिटामध्ये कोणीतरी तुम्ही एखाद्या माणसाला 10-5 रुपयाची मदत केलेली आहे, ते पुण्य तुमच्या कामी आलं. त्या 5 मिनिटामध्ये कधी काळी तुमच्या आई वडिलाने अन्नदान पंगत कोणतरी एखादा वारकरी घाल जीव घातला असेल, ते पुण्य तुमच्या कामी आलं. म्हणून परमार्थातलं पुण्य हे शेवटच्या टोकाला कामी येतं, अगोदर कामी येत नाही. मग परमार्थ करायचा असेल तर मनापासून करायचा. लावली जाव टंकी बजाव नाही. कोण म्हणलं हे? तुम्ही म्हणले. हो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. सध्याचा परमार्थ का झाला माहितीये का? सध्या अलीकडे काय झाले, ज्ञानोबाची गोवी सांगतो. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. विठाला विठाला परमार्थामध्ये असं झाले. एका गावात एक पाटील मिळाले. कोण? हे नाही पाटील, दुसऱ्या गावातले, इथले नाही. एका गावात एक पाटील मेले. पाटलाला कोणीच नव्हतं आणि कावाच नव्हतं. बायको नव्हती, लेकरं नव्हती, आई नव्हती, बाप नव्हती. ऐकणारी म्हणतील पाटील असा होता कसा? तसाच होता कीर्तनातला. पाटील तसाच होता, त्याला कोणीच नव्हतं, कावाच नव्हतं. गावातले पाटील मेले, गावात चर्चा झाली, पाटील मेले, पाटील मेले. 2-4 आमचे शेडची सारखे 10-5 लोक जमा झाले. पाटील मेले, चला वा. बिचाराला कोणीच नाही, त्याचा बाकीचा अंतविधी करावा लागतो. माणसं आता असे बाबासारखे म्हातारे माणसं लय हुशार असते, त्या कामात लय हुशार माणसं. 12 महिने मिळ लागत नाही, पण माणूस मेला का हजर त्याच्या घरी पहिले हे म्हातारे माणसं. मग ते 2-4 जण तिथं गेले म्हातारे माणसं. ते म्हणले पाटील मेले. अहो पण आता बाहेर गावचे 10 गावात ह्या पाटलाची जहागीरदारी आहे, सगळा व्यवहार 10 गावात, प्रत्येक माणसं भेटायला येणार. बाकीच्या लोकांना काय माहिती पाटलाला कोण येईल काय नाही. म्हणले मग 2-4 माणसं भाड्याने आणा आणि रडायला लावा, त्याला पाटला शेजारी बसून. मधले माणसं लय हुशार असतात काय. मग 2-4 माणसं असे ज्याला काही काम नाही, काय नाही काय नाही. एकाला म्हणलं येतो का रोजानं? तो मला येतो. म्हणलं तुम्हाला काय काम? म्हणलं काय नाही, त्या मड्या पैसे रडायचे. जमतं म्हणलं काय पैसा, बाकी काय ना, फक्त पैसा पाहिजे. मला 500 रुपये रोज लागल. ते म्हणलं घे 500. त्याला काय तो पाटलाची जागीरदारी भरपूर. तो म्हणला 500 घे, पण जीव लावून रडायचं, डोळ्यात पाणी आलं पाहिजे, वरच्यावर रडायचं नाही. कोण म्हणलं? हे मधले माणसं. ते म्हणले रडायचंच ना. अहो दिवसभर टोपले उचलण्यापेक्षा तासभर रडायला काय अडचण आहे मला. हे गेले तिथं, पाटला समोर बसले, पाटलाचं प्रेत, आणि 2-4 इकून आणि 2-4 तिकून 2 तसे माणसं बसले आणि करा सुरू म्हणले रडायला. आता मला तुम्ही सांगा, आता जवळचा माणूस मेल्यावर माणसं खरं रडत नाही, तर भाड्यानी माणसं कामानी माणसं लावले ते खरं रडतील का? ते कोणीतरी आला 5 मिनिटं तो गेला, घ्या थांबा. पुन्हा कोणीतरी आलं, ते आला का सुरू करायचे, ते निघून गेला का घ्या बिड्या. एक जण म्हणला
अरे तुम्ही काय रोजान लावले का? तो म्हणला तुम्ही कसं काय ओळखलं? अबो तुमचं कामच तसं आहे म्हणलं. हे तर तसं नाही. तो म्हणला आम्ही रोजान लावल्यामुळं असं आहे म्हणलं. परमार्थातली गोष्ट अशी झाली. हो, मनात नाही, इच्छा नाही, एखाद्याच्या बळच एखाद्यानं कीर्तनाला देऊन आणून बसवणं आणि त्यानं इथं बसलं का नाही टाळी वाजवायची ना भजन म्हणायचं. मग माऊलीची ओवी त्याला लागू पडते असं. हा, माऊलीची ओवी त्याला लागू पडते. माऊली म्हणतात मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. एखादा प्रेताला रडायला माणसं जसे नौकर लावतात तसे परमार्थात हो बेगडी माणसं चालत नाहीत. परमार्थात माणूस जातीवंत लागतो. विठाला विठाला जातीवंत माणूस असन तरच सुख मिळतं परमार्थात. सुख मिळण्याकरता भजन करावं लागतं आणि भजनाशिवाय पर्याय नाही. तुम्ही ऐकणारी थोडे असू द्या पण चांगले बसलात. अर्धा तास आपण चांगलं सांगतो. चांगलं तुम्ही आता शिव्या दिल्या काय माहिती? चांगलं सांगतो ऐका. परमपूज्य आदरणीय आमचे वैकुंठवासी विठ्ठलबुवा गुलेंच्या मुखातलं वाक्य सांगतो. बुवांच्या मुखातलं वाक्य बुवा म्हणायचे, पाठामध्ये सांगायचे. बुवा म्हणायचे काही जरी झालं तरी शेवटी परमार्थ केल्याशिवाय गत्यंतर नाहीच. शेवट किती जरी पैसा कमवला तरी सुद्धा परमार्थाशिवाय समाधान नाही. भजन केल्याशिवाय त्याला मरता येत नाही. मी कायम सांगतो, परत सांगतो, या मृत्यू लोकातल्या प्रत्येक व्यक्तीला मरण्याचा तेव्हाच अधिकार आहे केव्हा त्याने एकदा का होईना आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. त्याने एकदा का होईना ज्ञानोबाचा समाधी सोहळा केला पाहिजे. त्याने एकदा का होईना पण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. त्याने एकदा का होईना पण गाथाचं पारायण केलं पाहिजे. हे सगळं केल्यानंतरच त्याला मरण्याचा अधिकार आहे. अन्यथा त्याला मरण्याचा अधिकार नाही. ऐकणारी म्हणते मग हे आता न करता मेलेली आहे. नाही, ते न करता मेलेली वर नाही गेली. ती कुठं इथंच फिरत येत आपल्यातच. ते फक्त ओळखता आले पाहिजे. आता गावगाव सप्ते होते का नाही? गावगाव सप्ते, गावगाव दिंड्या, गावगाव सगळे कार्यक्रम होते, होय की नाही? सप्ताह सुरू झाला आणि ती वर्गणी पट्टी काय असेल ते मागायला सुरुवात केली आणि त्या वर्गणीत आडवा आला का आपण समजावं हा भूताच्या येऊनीतला आहे. बरोबर आहे. चांगल्या कामाला माणूस आडवा आला की आपण काय समजावं हा कोणाचा पाहुणा आहे? कोणाचा? भूतात. विठाला विठाला नाथबाबाचं प्रमाण आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. परमार्थ न करणाऱ्याचं चाललंय, परमार्थ करणाऱ्याचं नाही. परमार्थ करणाऱ्याला देव नेण्यासाठी येतो. लक्षात ठेवा. साक्षात जगद्गुरु तुकोबऱ्याला अनंत कोटी ब्रह्मांड चालक मालक जगाचा बाप तुकोबऱ्याला नेण्याकरता आला. तुकोबऱ्याचं सामर्थ्य कमी होतं. कशाच्या जोरावर? फक्त नामचिंतनाच्या जोरावर. लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या अंतःकरणातील जे प्रेम आहे ते संसारावर न लावता ते देवावर लावलं पाहिजे. ऐका काय 2-3 व्याख्या 2-3 गोष्टी सांगतो महत्वाच्या. कीर्तनातल्या तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. सांसारिक माणसांनी 3 गोष्टी करायच्या नाही आणि परमार्थिकांनी 5 गोष्टी केल्याशिवाय मरायचं नाही. परत सांगतो.
काय 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 सांगितलं? तुझ्या माणसावर जबाबदारी आहे. बघ उग लोक येडे नाहीत पुढे नाही यायला, मागं का बसतात लोक? त्यांना माहिती आहे पुढे गेल्या हे बुवा काय विचारलं पुन्हा काय सांगायचं. ऐका, संसारिकाला 3 गोष्टी करायच्या नाही. संसारिकांनी म्हणण्यापेक्षा या मृत्यू लोकात 3 गोष्टी कधीच करू नका. त्याची गरज नाही, त्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या वाचून काही नडलं नाही. ऐका, 5 गोष्टी कराव्यात, त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ते न करता माणसाने कधी मरू नये. कसं 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 सांगितलं परत? 5 गोष्टी करू नये आणि 3 गोष्टी केल्याशिवाय मरू नये. असंच का? हा काय तुमच्या डोक्यात फक्त एकच आहे, महाराज 12 सव्वा 12 झालेत, खिचडी तयार झाली, आमटी तयार झाली. हा, बाकीचे कुटाने करण्यापेक्षा पटकन उरकान पंगत बसू द्या, बाकी दुसरं काहीच नाही. हा अहो 3 गोष्टीची गरज नाही. ऐका, 3 गोष्टीची गरज नाही, त्याच्या वाचून काही बंद पडलेलं नाही. 3 गोष्टी कधीच करायच्या नाही. संसारिकाच्या नाही आणि पारमार्थिकाच्या नाही. 3 गोष्टी करायच्या नाही आणि 5 गोष्टी केल्याशिवाय संसारिकांनी मरायचं नाही आणि पारमार्थिकांनी सुद्धा मरायचं नाही. मग महाराज कोणत्या 3? ऐका, 3 गोष्टीची सुरुवात प पासून आहे आणि 5 गोष्टीची सुरुवात भ पासून आहे. ऐकलं का? परत सांगतो, ऐकणार जरा जास्त हुशार पण परत सांगतो एकदा. 3 गोष्टीची सुरुवात प पासून आहे आणि 5 गोष्टीची सुरुवात भ पासून आहे. एवढंच लक्षात ठेवा. 3 प टाकायचे आणि 5 भ घरी घेऊन जायचे. मग 3 प चा त्याग करायचा आणि 5 भ सोबत घेऊन जायचे. पहिले 3 प, त्याच्यातला पहिला प परनिंदा. परनिंदा कधी कोणाची करायची नाही. ऐका, ज्या ज्या माणसाने निंदा केली त्यांचं आता म्हणजे भविष्यात चांगलं नाही, वर्तमानात चांगलं नाही आणि भूतकाळात चांगलं नाही. दुसऱ्याची निंदा माणसाने करू नये, कोणी करू नये. ऐका, दुसऱ्याची निंदा करू नये यात विशेष नाही. दुसऱ्याची निंदा जो करतो ती ऐकू सुद्धा नाही. काय कायला ते म्हणतो आपल्याला निंदा करायची आवड नाही पण ऐकायची आवड नाही, चालत. दुसऱ्याची परनिंदा कधीच करू नये. पहिलं प टाकायचं, गायकवाड लक्षात ठेवा. हा, दुसऱ्याची निंदा केव्हा करायची? सप्ताह झाल्यावर. बर कधी नेमकी? कधीच करायची नाही. दुसऱ्याची निंदा कधीच करायची नाही. पहिलं प. ऐका, दुसऱ्याची निंदा करणाऱ्याला त्यानं केलेले पाप त्याच्या नावावर जमा होतात यात विशेष नाही. मग त्यानं न केलेले पाप त्याच्या नावावर जमा होतात. निंदा करणं वाईट आहे का चांगली आहे? वाईट आहे. निंदा कधी कोणाची करू नका. आता ते सप्त्यातलं ग्रामीण भागातलं कीर्तन असलं एखादा दृष्टांत द्यावा लागतो. तुम्हाला मी दृष्टांत, आता आपण सगळे ग्रामीण भागातले माणसं आहेत पण दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत पटत नाही. बरोबर आहे की? एका गावात एक साधू राहत होता, भगव्या कपड्यावाला, दाढी वाढलेली, केस वाढलेली. एका डोंगरावर राहत होता साधू. आता आपल्यापेक्षा महिला फार दयाळू असतात, पुण्यवान असतात. त्या बिचाऱ्या साधू महात्मा पाहिला आणि त्यांनी दंडवत घातलं, दर्शन घेतलं. साधू महाराज, मी तुम्हाला आज माझ्या घरून डब्बा आणून देते, जेवण आणून देते. प्रत्येक घरची महिला एक एक रोज त्या साधूला डब्बा आणून द्यायची. एक दिवस त्या साधूकडे एक म्हातारी गेली. म्हातारीने सांगितलं, साधू महाराज, मी तुम्हाला उद्या माझ्या घरचे धपाटे करून आणून देते. साधू म्हणले, द्या आई, काय अडचण आहे. धपाटे तिनं चांगलं धपाटे केले, वाटीभर दही घेतलं, हिरवा मिरच्याचा त्याला काय म्हणतात हा ठेसा तयार केला, शेंगदाणे, मीठ, कोथिंबीर, अद्रक, लसूण, अमक तमक तमक सगळं व्यवस्थित ठेसा तयार केला. एका टोपल्या बारकाईने दृष्टांत ऐका. एका टोपल्यात तिनं भगुन्यात धपाटे घेतले असे, एका वाटीत दही घेतलं, ती डोक्यावर पाटी घेतली आणि निघाली साधू महाराजाकडे. पण साधू महाराज एका डोंगरावर राहत होते. साधू महाराजाचं डोंगर, त्या म्हातारीचं घर 2 किलोमीटर अंतर, त्याच्या मधात एक दुसरा डोंगर होता आणि तिथं गरुड नावाचा पक्षी राहत होता. एक दिवस ती म्हातारी धपाटे घेऊन साधूला निघाली आणि म्हातारी निघाल्यानंतर त्याच दिवशी त्या गरुडाने काय केलं, गरुडाने एक चांगला कोबरा नावाचा साप पकडला आणि त्याला चोची धरला आणि ते गरुड त्या डोंगरावर घेऊन निघाला. त्याच्या पोटाला आळा पडला, चांगला असा पिळा पडला. तो साप गरुड वकला.
होऊ नये ती घटना झाली. त्या दह्यात ते गरळ पडली. आता त्या म्हातारीला माहीत नाही, ती डोंगराव गेली, साधू महाराजाला बसवलं, वदनी कवलं घेता 2-4 धपाटे साधूनं खाल्ले. साधूला चक्कर आली आणि पांडुरंगा धा म्हणून साधू खाली पडला, साधू गतप्राण झाला, साधू मेला. आता साधू मेल्यानंतर हे साधू मारण्याचं पाप लावायचं कोणाच्या नावावर? प्रश्न आहे का नाही? कोणाच्या नावावर लावायचं? ते यमदूत सगळे जमा झाले. हे म्हणले पाप ठेवायचं कोणाच्या नावावर? याच्या नावावर, त्याच्या नावावर. एक जण शहाणा उठला, तो म्हणला एक काम करा, हे सगळं पाप घ्या आणि म्हातारीच्या नावावर जमा करा. ते म्हणले म्हातारीने काय केलं? अहो, म्हातारीने जर धपाटे खाऊ घातले नसते तर साधू मेलाच नसता. आता हे असे मधले माणसं लई शहाणे. ते म्हणले आपण म्हातारीला काय माहित दह्यात सापाने गरळ टाकली म्हणून, म्हातारीचा काय दोष आहे? म्हटले मग आणि साधूला जीव घालणं काय पाप आहे का? म्हणले असं जर म्हणत लोक पंक्ती बंद करतील उद्या, असं नाही जमणार. मग हे पाप म्हातारीच्या नावावर लावा जमणार नाही. म्हटलं एक काम करा मग, म्हणजे एक हे पाप जे आहे हे पाप कोणाच्या? त्या गरुडाच्या नावावर जमा करा. आता गरुडाला बिचारायला काय माहिती आहे? खालून म्हातारी चालली, दही चालले, दह्यात त्याची गरळ पडली, त्याचं तो खाद्य घेऊन चाललाय. म्हणजे मग गरुडाच्या नावावर टाकायला जमत नाही. मग टाकायचं कोणाच्या नावावर? एक जण म्हणला त्या साधूच्या नावावर टाका. साधूला काय करत धपाटे खायचे? साधू धपाटे खाताच तू कुठं? आता हे मधले माणसं लय विचित्र. साधूच्या नावावर जमा करा म्हणले पाप. ते यमदूत म्हणले साधूच्या नावावर जमा करता येत नाही, तुम्ही एक काम करा, हे पापाचं गठुडं घ्या आणि माझ्यासोबत चला म्हणले. चला म्हणले गावात. ते आले मृत्यू लोकात, नेमके गावात आले. पापाचं गठुडं असं बगला धरलेलं, माझ्याकडे पहा, असं बगला धरलेलं गठुडून चालले पुढं. यमदूत पुढं, बाकी त्यांचे दूत माग, सगळे देवदूत पुढं चालले. नेमका गावात एक कुचर वाटा होता. आहे का आपल्या गावात? प्रत्येक गावात कुचर वाटा. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. तुका म्हणे जायचा कुचराचा दाना. कुचर वाटा, कुचर हरभरा किती भिजू घाला, रात्रभर पाण्यात घाला, तरी नरम होतो का? होतो का नरम? नाही. कुचर हरभरा 2 दिवस भिजू घाला, नरम होतो का? होतो का नरम पाटील? नाही. कुचर हरभरा 6 महिने भिजू घाला, होतो का नरम? आळंदीला जाऊ द्या, नरम होतो का? पंढरपूरला जाऊ द्या, नरम होतो का? दिंडीत जाऊ द्या, नरम होतो का? बर हे सोडून द्या, तिकडं काशीला जाऊ द्या, नरम होतो का? मग कुठं अयोध्येला जाऊ द्या, नरम होतो का? कोण? कुचर हरभऱ्यात चालले, तुमचं नाही, कुचर हरभऱ्यात चालले. कुचर हरभरा कुठं जाऊ द्या, नरम होत नाही. ते 2-4 कुचर असे कुचर वाटे 2-4 मास असे ते निंदा करत बसले होते. साधू असा आहे, म्हातारी तशी आहे, ह्यो माणूस असा आहे, तो तसा आहे. कशाला त्या म्हाताऱ्याने धपाटे, साधून धपाटे खायचे? म्हातारीन तरी कशाला आणून द्यायचे? काय काय तर म्हणले साधूच घोटाळा असला पाहिजे, काय काय म्हणले म्हातारी डुप्लिकेट असली पाहिजे. असा गोंधळ चालला यांचा. ते यमदूताने ऐकलं. ते म्हणले थांबा थांबा थांबा, इकडे म्हणले ते पापाचं गठुडा आणा म्हणले. ते गठुडा आणलं, 4-5 जणांच्या नावावर जमा केलं. 15 दिवसात पॉझिटिव्ह काढले सगळे. असे हानीत 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 वर नेले आणि त्यांचा जाप सुरू झाला. वर गेल्यावर जाप असतो बरं, माझ्याकडे पाहू नका, मी काय वर नाही गेलो अजून, फक्त वाचून सांगायचो. हा, वर गेल्यावर जाप सुरू झाला. मग यांचं हे पाप समोर आलं. ते म्हणले तुम्ही एका साधू महात्म्याला म्हणजे धपाटे खाऊन मारलं. ते म्हणले आम्ही मारलोच नाही. म्हणजे तुम्ही नाही मारलं? म्हणले मग तुम्ही त्याची निंदा केली, म्हणून न केलेलं पाप त्याच्या नावावर जमा होतो. आजपासून कोणाची निंदा करायची बंदच. तो म्हणला रामभाऊ असा आहे, तुझा पेट झाला आणि रामभाऊचा पेट झाला, मला सांगू नको रामभाऊ. बरोबर आहे ना? काही जरी झालं तर दुसऱ्याची निंदा करायची नाही. ऐका, निंदा करणारा तर कधीच चांगलं होत नाही. झालं नाही, होणार नाही, कधीच होत नाही. म्हणून कधीच कोणाची निंदा करायची नाही. पराली आणि काम वासना तुकोबऱ्याकडे तिने प्रगट केली. काय तुकोबऱ्याचं अंतकरण असन? तुकोबऱ्यांच्या माऊलीकडे पाहिलं आणि तुकोबऱ्याने तेवढ्या ताकदीने उद्गार उच्चारले, जाई व तू माते नकरी सायास आम्ही
दुसरं प जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. परस्त्रीकडे पाहताना आपली आई बहीण म्हणून पहा. परस्त्री कधीही परस्त्रीकडे पाहताना वाईट नजरेने पाहू नका. ऐका, ज्या ज्या माणसाने परस्त्रीकडे पाहिलं, वाईट नजराने पाहिलं, त्यांचं भविष्यात चांगलं नाही, वर्तमानात चांगलं नाही आणि भूतकाळात चांगलं नाही. पहिलं प ज्याने निंदा केली त्यांचं भविष्यात चांगलं नाही, वर्तमानात चांगलं नाही आणि भूतकाळात चांगलं नाही. दोन प सांगितले. तिसरा प परस्त्री परनिंदा आणि तिसरा प आहे परधन. दुसऱ्याचं धन कधी आपण आपलं म्हणायचं नाही. दुसऱ्याचं धन दुसऱ्याचं आणि आपलं धन ते आपलं. दुसऱ्याचं आपलं म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. परधन. आता शेठजी, आता आपण कार्यक्रमाचे मार्गदर्शक नियोजक आहोत. आपण कार्यक्रम सप्ताह करतो दरवर्षी. आपले देवलगावकर ग्रामस्थ सगळेच मंडळी गावात सप्ताह करतात. आता 10 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वी काय झालं, म्हणजे काय होतं, प्रत्येक गावात माणसं होते. रामायणाचार्य, भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य असे चार्य प्रत्येक गावात होते. मग आता हे रामायणाचार्य, भागवताचार्य अजिबात राहिलेले नाहीत. मग आता मधला माल एक जन्माला आलाय. कोणचा? पाकिटाचार्य. मधला कोणता आहे? पाकिटाचार्य. हे मधले हानतेत बघा. जे जे मधले पाकिट खाते ते मोठा पाडवा खात नाहीत बघा. त्याच्या अगोदर त्याची पुण्यतिथी होती. मधल्या लोकांचं धन कधी खायचं नाही, लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी दुसऱ्याचं धन खाल्लं त्यांचं वाटोळच होतं. नारदाच्या गादी उभा आहे, खोटं सांगत नाही. 1000 पुरावे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी सांग, तुम्ही त्यातले रंगीन किडे येतं, मी सांगायची काय गरज तुम्हाला, बरोबर आहे ना. दुसऱ्याचं धन कधीच खायचं नाही. ऐका, दुसऱ्याचं धन कधी खायचं नाही. दुसऱ्याचं धन आपलं म्हणायचं नाही. आपलं रामायण काय सांगतं, आपलं ते तर दुसऱ्याचं रामायण सांगतं. महाभारत सांगतो दुसऱ्याचं ते आपलं हे महाभारत सांगतं. म्हणून रामायणाचं अवलोकन करायचं, महाभारताचं नाही. जाऊ द्या. 3 प. पहिलं प काय सांगितलं? परद्रव्य. वा, पहिलं प परद्रव्य, दुसरं परनारी आणि तिसरं परनिंदा. हे 3 प. ऐका, हे 3 प तुम्ही किती वाऱ्या करा, पंक्ती घाला, महाराज उघडून प्या. हे जर तुम्ही 3 जर प नाही टाकले तर तुमच्या सगळ्या करण्याला 0 किंमत आहे. बरोबर आहे का? तुम्ही काय उपयोग आहे? रोज 3 तास कीर्तन ऐकता, कीर्तन संपलं, मांडवाच्या बाहेर गेले का माणसं 2-2 तास त्याच्यावर टीका करतात. काय उपयोग नाही, लक्षात ठेवा. ते करून परत निंदाच करू नका कोणाची. ह्या 3 गोष्टी कधीच करायच्या नाही. 5 गोष्टी केल्याशिवाय राहायच्या नाही. ऐक्या, कोणत्या 5? त्यापैकी 5 गोष्टी अशा आहेत बाई, 5 गोष्टी केल्याशिवाय मरायच्या नाही. केल्या नसेल तर सुरुवात करा, त्याच्याशिवाय मरू नका. लक्षात ठेवा. 5 गोष्टी. पहिलं प 5 मधलं पहिलं हे आहे की आपल्या जीवनामध्ये कोणाचा तरी आदर्श असला पाहिजे. हो, सुभाषितकार सांगत नाही, सुभाषितकार सांगल्यावर लांबून आपलं उरकायचे वेळ. पहिलं भ मधला आहे आपल्या जीवनात कोणाचा तरी आदर्श असला पाहिजे. जीवन जगत असताना जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्या माणसाचा आदर्श जीवनात ठेवा. माणसानं स्वप्न सुद्धा चांगले पाहिले पाहिजे. हो, मी लहान होतो, आळंदीला आलो होतो शेठजी, आणि आमच्या भागातले कीर्तनकार होते. त्यावेळेस ते कमांडर गाडी असायची, कमांडर गाडी. आता जुने लोक वापरते ती कमांडर गाडी पाहिली. ते फेटा आमच्या भागातले टिटवेकर महाराज, आपले कैलास महाराज टिवटीकर होते बघा आपल्या भागात. आमच्या गावात सप्ताह फार मोठा. आता ते हे परमार्थाचे एक पाय लांगडायचे, सप्ते चांगले होत नाही, दिवसांदिवस मोडखळीच यात चाललेत. त्यांचं कीर्तन होतं, ते गाडीत बसून आले आणि त्यांनी फेटा पासा, आता रुबाबदार गडी, चांगली ढेरी, तेजपुंज चेहरा, अशी 5-10 अंगठ्या गळ्यात, हातात बोटात असे लोक गोप गिप. त्यांच्याकडे पाहिलं, माझ्या मनात त्या दिवशी आलं, मी एक दिवस का होईना पण गाडीत बसून, फेटा बांधून गाडीत बसून कुठतरी जाणारच. अंगठ्या राहिले येते ना, आता अंगठ्याला काय तर स्वप्न चांगले पाहिले पाहिजे ना, बरोबर आहे नाही? स्वप्न एक मला स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात डोक्यातच दगड घातला. तू काय केली?
बरोबर आहे. स्वप्न सुद्धा चांगले पाहिजे. जीवनात आदर्श चांगल्याच माणसाचा असला पाहिजे. वाईट माणसाचा जीवनात आदर्श नको. मोठं व्हायचं असेल तर चांगला आदर्श ठेवा. चांगल्या व्यक्तीकडे पाहून आपण जीवन जगलो पाहिजे. आपण कोणाचा तरी चांगला आदर्श ठेवला पाहिजे. पहिलं भर संपलं. दुसरं, आपण कोणाचं तरी कधीतरी केव्हा तरी कुठंतरी थोडं का होईना पण दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. काय परत सांगतो, आपण कधीतरी कुठंतरी केव्हा तरी काही का होईना पण दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. नका कोणाचं ऐकू, पण बायकोच तरी नाही ऐकत नाही ते. कोणाचं ऐकलं पाहिजे का नाही? ऐका, बायको जरी असली चांगलं सांगत असन तर बायको सुद्धा ऐकलं पाहिजे. मुलगा असला आणि मुलगा आपल्यापेक्षा लहान चांगलं सांगत असेल तर मुला सुद्धा ऐकलं पाहिजे. मित्र आपल्यापेक्षा लहान असेल आणि चांगलं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे का नाही? हो. आपल्यापेक्षा कोणी असो आज चांगलं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. ऐका. आणि तिसरा आहे, माणसाने मृत्यू लोकात आल्यानंतर तिसऱ्यामधलं त्याचे 2 पोट प्रकार आहेत. 2 गोष्टीवर माणसाने कंट्रोल ठेवलं पाहिजे. एक म्हणजे याच्यावर हातावर आणि तोंडावर. मृत्यू लोकातलं तिसरं हातावर आणि तोंडावर. ज्याच्या तोंडावर कंट्रोल त्याचं सोनं झालं. कंसातलं वाक्य सांगतो, ज्याच्या तोंडावर ज्या तोंड हातात आहे त्याचं सोनं झालं, ज्याचं तोंड मोकळे त्याची माती झाली. लक्षात ठेवा. म्हणून तोंडावर ब्रेक पाहिजे आणि हातावर काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे, नियम पाहिजे. हातावर नियम, हातावर म्हणजे मारायला नाही, खायला नियम पाहिजे. खायला आता आपण सगळे दिंडीत माणसं येत ना. हो, आता दिंडीत आपण चालतो का नाही? 25 वर्षापूर्वी माणसं नियोजन नव्हतं दिंडीचं, जेवणाचं नियोजन नाही, कुठंतरी जेवायला मिळायचं, माणसं कुठंतरी खायचे. 25-30 वर्षापूर्वी कधी खाल्लं तर नाही खाल्लं असं होतं. पण आता ही नवीन पद्धत निघाली. भिशा भरून आपण दिंडीत चाललो. सगळी व्यवस्था आहे, नियोजन आहे, दिंडी मालक सगळी व्यवस्था करतोय. मग काय अडचण आहे का? वारीत गेल्यावर, सप्त्यात गेल्यावर माणसानी पोटावर आणि तोंडावर, हातावर आणि याच्यावर नियोजन ठेवलं पाहिजे. अहो, सोहळ्यात माणसं इतकं नियोजन सोडून वागत येत. आता आपली हवा बदलली, गाव बदलले, परिसर बदललाय, सगळ्या गोष्टी बदलल्यात. आपण आळंदीला आलो, इथं जरा पोटावर हातावर जरा नियंत्रण पाहिजे ना. हो, माणसं अशी काय नाश्ता कष्टा फिटूस तर नाश्त्याची काय पद्धत आहे का नाही? अहो, दिंडीत इतका नाश्ता. बरं, आता इतका नाश्ता झालाय, जरा पोटावर हातावर नियंत्रण. दुपार जरा कमी जेवावं. काय दुपारा जेवताना असं डबल कोयता मारून गाडी भरते. डबल कोयता आहे तुम्हाला? उसावाल्याला माहिती बघा डबल कोयता आहे की नाही? इतका डबल कोयता की दाबू हे एकदा दाबून पाहते आणि हे एकदा दाबून पाहते. हे नरम लागलं का पुन्हा 2 चपात्या आत ढकली. मग याची साईज लागली का मग मेळ लागतो. बरोबर आहे की नाही? हे आता मग दुपारा इतकं जेवलेत, संध्याकाळी जरा कंट्रोल पाहिजे की नाही पोटावर? संध्याकाळी असं जेवत येत, हो, सांगायचंच नाही. मग आता इतके जेवल्यावर हे दुसऱ्या दिवशी दिंडीत दिसत नाही. मग वाड्याच्या कडीला लिंबाच्या बागात, डाळिंबाच्या बागात, कडकडणी दिंडी इकडं आणि ह्यो गडी इकडं. काय करायचं सांगा? हातावर तुम्हाला विनोद नाही, माणसं आजारी पडतात फक्त खाण्यामुळे. जपान मधले माणसं 200 वर्षे जगतात आणि भारतातले माणसं 60व्या वर्षी मरतात. शोकांतिक आहे. माणसं न खाता मरत नाहीत, माणसं खाऊन जास्त मरतात. म्हणून हातावर कंट्रोल पाहिजे. आता हे तुम्हाला सांगलो मी, पण माझ्याकडे माझ्याच हातावर कंट्रोल नाही तर लोकांना काय सांगतो? खरं की नाही? माझ्याच हातावरून तोंडावर. अहो, आता कुठं पत्रिका द्यायला गेलं, भेट घ्यायला आले महाराज भेटीला. आता माणसं घरच्या लेकराला तूप खाऊ घालत नाहीत, पण महाराज आल्या तर तूप खाऊ घालते. आता खरं सांगा, कोणाला नाराज करता येते? नाही. कसं नाराज आहे की नाही? तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रात माणसं प्रेम करतात आमच्या या शरीरामुळं नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचं भजन करतो म्हणून महाराष्ट्रात माणसं प्रेम करतात.
साधी गोष्ट नाही. अहो लोक प्रेम करतात म्हणजे येडे नाही. घरच्या लेकराला 10 रुपये देत नाहीत, पाय ठेवले माणसं 500 रुपये देतात. हो, हे फक्त ज्ञानोबा तुकोबाऱ्याचं भजन करतो म्हणून एवढं ऐश्वर. खरं सांगा, मी जर आता जर नाईट पॅन्ट टी शर्ट जर इथं फिरलो तर तुम्ही मला पुन्हा जेहारी घालता? जेहारी सोडून द्या, पुन्हा तोंड पाहणार नाही तुम्ही. नाही नाही नाही, ही ज्ञानोबारायची तुकोबाऱ्याची कृपा आहे महाराज, लक्षात ठेवा. आता लय लांब म्हणे, फक्त हातावर कंट्रोल. शेवटचं सांगतो, जाऊ द्या, 1:15 वाजता आलाय. शेवट सांगतो, सगळ्यात महत्वाचं आहे, भजन केल्याशिवाय मरायचं नाही. भजन ती भजा, भजन केल्याशिवाय मरू नये. हो, भजनाशिवाय पर्याय नाही. ज्याने भजन केलं त्याच्या अंतःकरणातील वात्सल्य भाव तयार होतो, आणि वात्सल्य भाव तयार झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणात प्रेम तयार होतं, आणि ते प्रेम संसाराकडे न लावता तेच प्रेम परमार्थाकडे लावलं की तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थाकडे प्रेम लावल्यामुळं, आम्ही आमच्या जीवनात परमार्थाकडे प्रेम लावल्यामुळं तो भगवान परमात्मा, आम्ही मनन ते काम करतो, आम्ही मनन तसा भगवान परमात्मा वागतो, आणि आम्ही मनन तसा भगवान परमात्मा आमच्या समोर थांबतो. हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो. धावत चाले मागे मागे, धावत चाले मागे चाले मागे मागे, धावे चाले मागे साये अंगे सुख दुःख, साये अंगे धावे चाले चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगी. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या मागे येतो, त्या भगवान परमात्मा त्या भक्ताचे काम करतो. कोणत्या भक्ताचे? अभंगाच्या पहिल्याच्या.
विठला विठला सोडिला संसार माया तयावरी फार. ज्याने संसार सोडला त्याचं भगवान परमात्मा दास्यत्व करतो, त्याचे काम ऐकतो. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे संसरती इति संसार. हा सारखा बदलतो त्याचं नाव आहे संसार. सतत बदलतो त्याचं नाव आहे संसार. दिसतो पण मिळत नाही त्याचं नाव आहे संसार. सारखा पळायला लावतो त्याचं नाव आहे संसार. ऐका, पण संसाराचा इतकाच अर्थ घेऊन चालत नाही. संसार म्हणजे बायको लेकर पोर बाळ अजिबात नाही. संसार म्हणजे आपल्या अंतःकरणातील जे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जे विकार आहेत त्याला सुद्धा संसार म्हटलेला आहे. तो संसार सोडला का भगवान परमात्म्यावर अंतःकरणावर प्रेम जडलं. सोडिला संसार ज्याने संसार सोडला माया तयावरी फार. ज्याने संसार सोडला त्याचं प्रेम देवावर आहे, त्याचं प्रेम भक्तावर आहे. ऐका, आपल्या प्रेमाचा विषय नाही, देवाच्या प्रेमाचा विषय, देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भक्त आहे आणि आपल्या संतांच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे. देवाच्या अंतःकरणात भक्ताविषयी प्रेम आहे आणि भक्ताच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे. एकदा देवाचं पोट दुखायला लागलं, 5 मिनिटं फक्त. एकदा देवाचं काय दुखायला लागलं? जरा बोललो, चला सगळं बंद झालं, तुम्ही बोला आता. काय दुखायला लागलं? हा, देवाचं पोट दुखा. आता देवाचं कधी पोट दुखतं का? हा, देवाचं पोट दुखले आपले बरं राहतील का? मग हो कसं म्हणता पुन्हा नाही म्हणजे हा ते देवाचं पोट दुखायला लागलं. ऐका, देवाचं पोट दुखायला लागलं. देव असे गडबड असे रस्त्याने लोळायला लागले. नारदजी देवाजवळ गेले. नारदाने सांगितलं, नारदाने विचारलं देवा तुमचं काय झालं? देवानं सांगितलं नारदा माझं पोट दुखायला लागले. मग नारदाने मेडिकल, आता नारद आपल्यासारखेच होते, नारदाने मेडिकलवर गेले, चांगल्या 2-4 गोळ्या आणल्या, देवाला खाऊ घातल्या, तरी देवाचं काय पोट दुखायचं राहीनं. देव असे गडबड लोळायला लागले. नारदाने सांगितलं देवा देव भगवान तुम्ही आहात, तुम्हाला कोणता डॉक्टर पाहिजे तेवढा सांगा, 2 मिनिटात उपलब्ध करतो. जगाचे मालक तुम्ही, पटकन सांगा तुमचं पोट कशाने राहील. देवानं सांगितलं नारदजी औषध आहे पण जरा अवघड आहे. अहो किती पैसे लागू द्या आणि किती अवघड असू द्या, तुम्ही फक्त सांगा काय कमी आहे आपल्याकडं, तुम्ही सांगा फक्त. नारदानं सांगितलं, देवानं सांगितलं नारदा शक्य नाही, देवा तुम्ही फक्त सांगा एकदा कोणचं औषध तुम्हाला पाहिजे. नारदाने देवानं सांगितलं नारदा औषध असं आहे, मी जर भक्ताच्या पायाची धूळ पाण्यात टाकून पिलो की माझं पोट दुखायचं काय होतंय राहत. नारद म्हणला मग उशीर कशाला? नारद म्हणला भक्त पायाची काय करायचं, आपण कोण आहेत? आपण कोण आहेत? देवाचे भक्ताचे. पाहता काय नारदाने लगेच पायाकडे हात घातला नारदाच्या स्वतःच्या. पण देवानं सांगितलं नारदा कंसातलं वाक्य ऐका. कोणतंही कधीही ऐकत असताना माणसाने कंसातले वाक्य जबाबदारीने ऐकले पाहिजे. ही वस्तू घेण्याच्या अगोदर एखादी गोष्ट खरेदी करण्याच्या अगोदर तिथं लिहिलेलं असतं, त्याच्या सूचना विशेष टीप त्या वाचल्या पाहिजे अगोदर. देवानं सांगितलं नारदा पुढचं ऐका. भक्ताच्या पायाची धूळ पाण्यात टाकून पिली का माझं पोट दुखायचं राहतं. म्हणजे अडचण काय? ज्याच्या पायाची धूळ मी पाण्यात टाकून पिली माझं पोट दुखायचं राहतं, पण तो भक्त नरकात जातो. असं म्हणलं काय? नारदाने हात वर घेतला. सगळे मतलबी भक्त हो. नारदाने हात वर घेतला. नारदाने भक्त शोधायला सुरुवात केली. इकडं जाय तिकडं जाय. नारद कंटाळले, आळंदीला आले. ज्ञानोबराचा समाधी सोहळा चालू होता. त्याला माहिती आहे श्री हरी महाराजाच्या फडाव कीर्तन चालू आहेत. लय टाळकरी, लय गायक, लय वादक, लय ज्ञानेश्वरी पारायण जोरात चालू आहे. लय जोमन सगळं चालू आहे, गोष्टी चालू आहेत. लय झोपाचा इथं सगळं चालू आहे. नारदाला वाटलं इथं एक का होईना पण भक्त असनच. नारदाने सगळ्याची गाठ घेतली. सगळ्याला सांगितलं अहो तुम्ही भक्त आहेत, आळंदी पंढरपूरची वारी करताय, 6 महिन्याला तुम्ही पंढरपूरला जाताय, आळंदीला जाताय. मग एक काम करा, देवाचं पोट दुखायला लागलं. लोक म्हणत देवाचं पोट दुखायला लागलं. नारदजी बायात गेले. ते बाया माझ्या मा देवाचं पोट कशाने दुखायला असं, देवानं चटणी तरी कशाला खावा, शेळ भाकरी तरी कशाला खावा, कशाने देवाचं पोट दुखायले. नारदाने सांगितलं
काही काही लोकांना सांगितलं ऐका तुम्ही एक काम करा, देवाचं पोट दुखा म्हणजे औषध काय तुमच्याकडे म्हणले सांगा, भक्ताच्या पायाची धूळ पाण्यात टाकून पिली का देवाचं पोट दुखायचं राहते. आता आमच्यासारखे बेगडी भक्त म्हणले घ्या माती आमच्या पायाची, तिथं काय अहो साधी गोष्ट आहे, आमच्या पायाच्या धुळीन देवाचं पोट दुखायचं राहतं म्हणजे आम्ही किती महान. नारद म्हणला गडबड करू नका, पुढचं ऐका. म्हणले काय तुमच्या पायाची धूळ पाण्यात टाकून पेल्यावर देवाचं पोट राहतं. म्हणले मग अहो पण तुम्ही नरकात जाता. हे म्हणले आम्ही आळंदी पंढरपूरची वारी का नरकात जायसाठी चालली होय आमची. नाही 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 नाही. मग नारदाला कोणीच भेटलं नाही. शेवटी नारदजी कंटाळले, वैतागले, थकले आणि वृंदावनला गेले. राधा मैयाची भेट झाली. नारदाचा चेहरा असा सुकलेला पाहिला आणि राधेला दया आली. राधेने सांगितलं नारदजी कुठून आलात. म्हणले स्वर्ग लोकातून. देवाची भेट म्हणले झाली होती. कधी भेटले होते. म्हणले कालच भेटलो होतो. त्याच्या अगोदर आज भेटलो म्हणे सकाळी. बरं म्हणले काय देवाची प्रकृती वगैरे सगळं चांगलं आहे बरं का, पण जरा पण आल्यावर घोटाळा येतो माणसाचा. म्हणजे बरं का पोरगी चांगली आहे, हा बस बरोबर, घर चांगलं आहे काय बरोबर, कीर्तन चांगलं आहे पण आहे का नाही, सिस्टीम चांगली आहे पण थोडस जरा पण आलं की घोटाळा आहे. नारदाने सांगितलं देवाची सगळी तब्येत चांगली आहे पण जरा अडचण. म्हणजे अडचण म्हणल्यावर राधामाई म्हणली काय अडचण आहे. देवाची तब्येत ठीक नाही. राधेनं डोक्याला हात लावला. नारदजी देवाला काय झालं. म्हणजे देवाचं पोट दुखायला लागलं. अहो मग आतापर्यंत तुम्ही काय केलं. एखादं मेडिकल शोधलं नाही, देवाचं औषध वगैरे द्या. अहो औषध लई मोठं आहे पण थोडं कठीण आहे. अहो किती कठीण असू द्या मला सांगा, मी तुम्हाला देते. मी तुम्हाला सांगा फक्त पटकन पटकन सांगा. 1 वाजले लोकांना भुका लागल्यात, लोक तोंड बारीक करायला लागले, ऊन लागाले, पटकन सांगा काय औषध आहे. हा सकाळी नाश्ता नाही, फराळ नाही, काय नाही, खिचडी झाली, आमटी झाली गरम गरम, सांगा पटकन काय येतं. नारदजी म्हणले राधामाया गडबड करू नका, जरा औषध जरा अवघड आहे. राधेने सांगितलं नारदा सांगण्यात वेळ घालू नका, बुडा अजून नाही काम येतं. तर निवेदन ठरलं तर गावात दिंडी न्यायची, प्रदक्षिणा द्यायची, तिकडं फुगड्या खेळायच्या, तिकडं पावल्या खेळायच्या, इथली खाल्लेली खिचडी तिकडं जिरवायची. पटकन सांगा काय तुमचं औषध काय. नारदानं सांगितलं राधामाया औषध असं आहे, भक्ताच्या पायाची धूळ पाण्यात टाकून देवाला दिली का देवाचं पोट दुखायचं राहतं. हो आता राधेनं मागचा पुढचा विचार केला नाही. राधेनं लगेच पायाची धूळ काढायला सुरुवात केली. नारदजी म्हणजे राधामाया गडबड करू नका, पुढचं लय घोटाळा आहे. म्हणले काय पुढचं ऐकलं तुम्ही धूळ देणार नाहीत, पटकन सांगा पुढचं काय. राधेचं उत्तर ऐकलं जरा बारकाईने ऐका. राधेनं उत्तर नारदानं सांगितलं तुमच्या पायाची धूळ पाण्यात टाकून देवानी पिली का देवाचं पोट दुखायचं राहतं. मग नारद म्हणला अडचण काय. ती राधाबाई म्हणली अडचण काय. नारद म्हणले अडचण अशी आहे, ज्या भक्ताची धूळ देवानी पाण्यात टाकून पिली देवाचं पोट दुखायचं राहतं. म्हणले मग तो भक्त नरकात त्याला कल्पच्या कल्प नरक भोगावा लागतो. राधेनं उत्तर दिलं जरा झोपलेले जागे व्हा. राधेचं उत्तर ऐका जरा ऐका. राधेनं सांगितलं नारदजी माझ्या पायाच्या धुळीने जर देवाचं पोट दुखायचं राहत असेल तर 1 कल्प नाही मी 1000 कल्प नरकात जायला तयारी आहे, फक्त देवाचं पोट दुखायचं राहिलं पाहिजे. याला म्हणतात खरा भक्त. नाही तर आपल्यासारखा भक्त सिजनेबल भक्त, पावसाळा आला का छत्रे का, थंडी आली का शोटरे का, नाही 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 सिजनेबल नाही. ओरिजिनल भक्ताचं काम आहे. अशाच भगवान परमात्मा भक्ताच्या घरी भगवान परमात्मा काम करतो आणि त्याच भगवान परमात्मा त्याच भक्ताचे काम करतो, त्याच्या अंकित राहतो. महाराज म्हणतात या भक्तांनी संसार सोडल्यामुळे त्यांच्या अंतःकरणातील विषय संसार नसून देव आहे आणि देवाच्या अंतःकरणातील या भक्ताविषयी जे प्रेम आहे ते बाकीचं काही नसून फक्त भक्त आहे. म्हणून महाराज सांगतात सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. आपली वेळ नियोजित वेळ संपलेली आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊ. सगळ्यांनी एकदा वर हात करून एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई टाळ
माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी ज्याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी विठाल विठाल तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे भगवान परमात्मा भक्ताचे काम करतो भगवान परमात्मा जसं भक्तांनी केलं तसा भगवान परमात्मा वागतो राहतो असा भगवान परमात्मा भोळा आहे भक्ताला सांभाळून घेणार आहे भक्ताला वेळोवेळी सहकार्य करणार आहे असा भगवान परमात्मा आहे म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी ज्ञानेश्वर मावली